ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंदकंदा, जय जयाजी अभेदा. माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्रगती. माझा अंत पहाशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोरांची कठोरता, नाही शोभत अनंता. याचा विचार काही चित्ता, करा आपल्या ये काळी. मी दीनवाणे मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ. जो खंडेरावाचा होय सूत, गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहून त्याच्या मना, आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलाने जी जीवनमुक्तांची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही माझे भाग्य धन्य धन्य. म्हणून हे पाहण्या चरण आलो खामगावाहून. त्याचे सार्थक झाले की, तो समर्थांनी लीला केली. कोपर खिळी मारली, काशीनाथाच्या पाठीस भली. आपल्या परम कृपेने जा तुझा हेतू पुरला. वाट पाहे तारवाला, या भाषणे घोटाळला. काशीनाथ मानसी म्हणे, कामना माझे ये ठाई. मीन आलो मागण्या काही. तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे, त्याचे गूढ कळेना. पुसण्या छाती होईना, निमुटपणे वंदन चरणा. गेला निघून खामगावी, तो तारवाला शिपाई. उभा दारात होता पाही, तार घेतली घाई घाई. कशाची ती बघण्यास, तारेत हा मजकूर. तुमचा केला तक्रूर, मुनसफीच्या हुद्द्यावर. मोर्शी तालुक्या कारणे, ते पाहता आनंदला. कोपर खिळीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंताला. पहा संतांचे ज्ञान कैसे, असो एकदा नागपुरी. समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी. त्याच्या अति आग्रहाने, ही भोसल्यांची राजधानी पूर्वकाली होती जाणी. त्या शहराची आज दिनी, दैना झाली विबुध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला. परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा. वाडा गोपाळ बुटीचा, होता सीता बर्डीवर. त्या भव्य सदनात, नेऊने ठेवले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यांत, कोंडोनिया टाकावा. बुटीचा ऐसा विचार, या सीता बर्डीवर. महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला, जैसा मथुरे माझी नेला. तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित. विनविती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो. कुडीमधून गेला प्राण, कोण पुसे तिज लागून. तैसे समर्थान वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार. बुटी मोठा सावकार, तेथेन आमचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तींची, होणे आहे योग्य साची. येथे आम्हा समकोल्ह्यांची, नाही मुळी किंमत. जंबू माळीसी लढावया, मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांसी घेऊन यावे. आम्हा अवघ्यांच सुख व्हावे, हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात, आजुर्दे राहिले संत. जेवी हस्तिनापुरात, कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी. या आपल्या भव्य सदनासी, ठेव आम्हा घेऊ नको. ते बुटी मुळीच मानिना, समर्थात जाऊ देईना. अनागोंदीचा रामराणा, बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसतसे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थांपुढे सदा भजन. परी शेगावचे येत जन, बंदी त्या तो करीतसे. जाऊन देई दर्शना, शेगावचे लोकांना. बिगर परवानगी श्रीमंत सदना,
जाता न ये कवणासी. शेगावचे लोक भले जरी आणावया गेले, परी न काही उपाय चाले. गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी, घेऊन निघाला नागपुरी. समर्थांसी आणावया बसला अग्निरथात. त्याच वेळी वदले संत त्या गोपाळ बुटीव्रत. येणे रीती ते एका. अरे गोपाळा पाटील हरी निघाला यावया नागपुरी. तो येण्याच्या आतपरी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार. तो पडला जमेदार याचा विचार करावा. तुझ्या धन्याच्या जोरावरी उड्यान जाण निर्धारी. तो मनगटाच्या बळावरी नेलमजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला. परी तो त्याने ना मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीची या घरी पंगत होती थोर खरी. पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यांस, शिसमचे पाट बसण्यास. होत्या पातळ पदार्थास वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वाने होती भोजना कारणे. मध्यभागा आसन त्याने मांडले समर्थ बसण्यास. ऐशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोकनागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याव्रत. तो महाराज निघाले धावत द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून जैसी येई धावून. तैसे स्वामी गजानन पाटलांसाठी धावले. चाल हरी शेगावासी येथे मुळीन राहणे मसी. तू आलास न्यावयासी हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले. अनन्य भावे चरण धरले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया नका करू या समया. 2 घास घेऊन या इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी बोलू लागले विनयासी. मी घेऊन प्रसादासी जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज हे समजून आले आज. पंक्तीत माझी राखालाज तुम्हीच पाटील येधवा. आत्ताच समर्थ गेले जरी लोक उपाशी उठतील तरी. आणि अवघ्या नागपुरी ती कामाजी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले येथ. शेगावाची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनत्वर तयारी निघण्याची ती झाली खरी. दर्शनाची भीडभारी झाली बुटीच्या वाड्यांत. कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे. परमभाविक होते साचे. गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांच्या चरणी. माझा हेतू मनीच्या मनी बसू पाहतो गुरुराया. तई महाराज बोलले तुझ्या मना मी जाणिले. ऐसे म्हणून लावले कुंकुतीच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला. अंती जाशील वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयागन. त्या सीता बरडीऊन आले रघुजींच्या घरी. हा भोसला राजा रघुजी उदार मनाचा भक्त गाजी. ज्याने ठेविला रामराजी आपल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले जे अशाश्वत होते भले. शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तींचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार. त्याचा घेऊन पाहुणचार रामटेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून. शेगावाच्या मठा जाण हरिपाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोगलाईत. होते ते भेटण्याप्रत समर्थान आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममार्गी ज्यांची प्रीती. कृष्णा तटाका ज्यांची महती. माणगावी जन्म ज्यांचा ते येण्याचे अगोदर. बाळाभाऊस साचार बोलते झाले गुरुवर. स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयक माझा बंधू येतो एक. मजलागी भेटण्या देख त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ हरी म्हणून उद्या पंथांतरी. चिंध्यान पडू द्या निर्धारी. अंगण स्वच्छ ठेवारे चिंधी कोठे पडेल जरी. तो कोपेल निर्धारी जमदग्नीची आहे दुसरी. प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण शुचिरभूत ज्ञान संपन्न.
हे त्यांचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसासी स्वामी पातले ते ठाया. एकमेकांसी पाहता दोघे हसले तत्वता. हर्ष उभयंतांच्या चित्ता झाला होता अनिवार. एक कर्माचा सागर एक योगे योगेश्वर. एक मोगरा सुंदर एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागीरथी एक गोदा निश्चिती. एक साक्षात पशुपती एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले. आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवीत. स्वामी येता चिटकी थांबली. दृष्टादृष्ट दोघा झाली. तै स्वामींनी विचारली आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान. स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले. बाळ म्हणे गुरुराया हे दृश्य पाहून या. संशय उपजला चित्ता ठाया. त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या ह्या मार्गाहून. ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकिला समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला त्वाहा आज आम्हांते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे. हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहणारा कारण. तेने घोटाळा वरिते मन पाहणाऱ्यांचे राजसा. सोवळे ओवळे संध्या स्नान व्रत उपोषणे अनुष्ठान. या कृत्यां लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी निरालसपणे खरी. तोच समजावा भूवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता कर्ममार्ग न ये हाता. म्हणून विशेष तत्परता ठेविले पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी. परांकारणे दुरुत्तरी कदा त्याने टाळू नये. आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे. भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मनाठाई अंशेही राहिल्या पाही. त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता. श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून. ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची नय सरी त्याचा विधी सोपा असे. परी तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाण. जेवी गगनाचे जवळपण नेत्रांलागी दिसतसे. आता योग मार्ग तिसरा सांगतो मी एक खरा. या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी. योग मार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात. त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख. धौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा. आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधीर. या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे. परी ते ज्ञान प्रेमाचे वीण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविण ते ते अवखे आहे क्षीण. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा कुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार. त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्यांचा आहे एक तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसे. तीच या तिन्ही मार्गाची स्थिती तंतोतंत साची. बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गांचा न उरे विचार. जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे ध्यास वाटे. पंथ चालण्या आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला. अशाचाच होतो भला तंटा पंथा विमानाने. या तिन्ही मार्गाचे ते पांथ मुक्कामी पोचल्या होती संत. मग तयांच्या संबंधात द्वैत नसे इतुलेही. वसिष्ठ वामदेव जवदग्नी
अत्री पराशर शांडिल्य मुनी हे कर्ममार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधू कुमर मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिनाथोर. या योग मार्गाचा जो वसिष्ठा लाभ झाला तो विदुराच्या पदरी पडला. तोच मच्छिंद्राने भोगिला फळामाजी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुडी. कर्ममार्गाची रक्षली भूज श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार. ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्हू चोखा महार. दमाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गानी. शेख महम्मद श्री गोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात. सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेवरत. मी धरला भक्तिबंध आणिक बहुता जणांनी. पळूसचे धोंडीबुवा सोनगीरचा नाना बरवा. जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला आम्हा ती विदेही देवी शिर्डीचे बाबासाई. गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा. आडकोची नामे संतसाचा गेला याच बाटेने. मोर्हा गावचे संतरत्न झिंगराजी तो होय जाण. देवी नागपूरचे ताजुद्दीन भक्तिमार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे. परी अधिकारी ते कैवल्याचे ते बैसले होऊनी. मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही. जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी. कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगी लपल त्या त्या पंथा आचरुनी. आता नको पुसू काही हे न कोणा सांगे पाही. निवांत बसू दे ये ठाई पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल. इतरांची ना जरूर मला. ज्यासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला. हीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत आपण असावे निवांत. तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा. ऐसा उपदेश ऐकला बाळाभाऊच्या नेत्रांना. प्रेमाश्रूंचा लोटला पूरतो न आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले. वैखरीचे संपले कामतेने सहजची. मौनेच केला नमस्कार श्री गजानन साधू तोर. वऱ्हाड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची. ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एकेदिनी ऐशा परी बदले वाणी. डाळ पीठ घेऊनी स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घाल भोजना. येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत. जी वैजापूरची असे सत्य. माहेरवाडे घोडे जिचे प्रल्हाद बुवा जोशाला. होता कृपेचा योग आला तो न तया फलत झाला. तयाची या दुर्दैवे खामगावच्या सानिध्यासी. जलंब गाव परियसी त्या गावचा रहिवाशी. तुळशीराम एक असे पुत्र या तुळशीरामाचा. आत्माराम नावाचा होता तैलबुद्धीचा. वेदाध्ययनी प्रेमजाचे हा धर्मपीठ वाराणसी. जी भागीरथीच्या तटाकाशी तेथे गेला अध्ययनासी. वेदवेदांग स्मृतीच्या प्रत्यही भगीरथींचे स्नान. माधुकरीचे सेवी अन्न गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावरी. शिकण्याऐवजी बरोबरी करू लागती चैनते. चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन. बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता यापरी विवेक संपन्न सदाचारी. विद्या अवघी करुणपुरी आला निज देशाते. स्वदेशी येता श्री गावासी गेला असे अतिहर्षी. हजेरी ती द्यावयासी
श्री गजानन महाराजा, तो वेद विद्येचा जाणता, गजानन केवळ ज्ञान सविता, आत्मा राम वेद म्हणता, कोठे कोठे चुकतसे त्या चुकीची दुरुस्ती, करू लागले सद्गुरुमूर्ती, आत्मा रामाचे संगती, वेद म्हणती महाराज, एकता त्यांचे वेदाध्ययन, तन्मय होती विद्वान, न होय सराफा वाचून, किंमत त्या हिऱ्याची, शेवटी समर्थांची पाशी, आत्मा राम राहिला आदरेसी, मधु टाकुनी मुक्षिकेसी, जाणे कैसे आवडेल, प्रत्यही सेवे कारण, यावे त्याने जलंबा होन, जो कविला ना एकही दिन, ऐसा एकनिष्ठ भक्त तो, समर्थांच्या पश्चात, हाच होता मठात, पूजा अर्चा करण्याव्रत, सद्गुरूंच्या समाधीची, मोबदला न घेता बली, एकनिष्ठ सेवा केली, शेवटी त्यानेच अर्पिली, इस्टेट आपली महाराजा, इस्टेट अल्पसाचार, एक जमीन एक घर, येथे न दृष्टी किमतीवर, देणे आहे भाग बघा, बिल्लीनीने रामाला, बोरे देऊन वश केला, ऐसाच प्रकार हाही झाला, म्हणून केले वर्णन, स्वामी दत्तात्रय केदार, दुकरा नारायण जामकर, निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार, तो दुधाधारी बुवा, ऐसे श्रोते तिघे जण, स्वामींचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपले तनमन, समर्थचरणी अर्पिले, मोरगाव भाकरे नावाचा, गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुती पंत पटवाऱ्याचा, वृत्तांत एका थोडासा, श्रोते त्या मोरगावात, मारुती पंतांच्या शेतात, पिकांचे रक्षण करण्याप्रत, तिमाजी नामे माळी होता, तो माळी खळ्या भीतरी, निजला निशीच्या अवसरी, गाढ झोप लागली घरी, तो अवसरी तयाला, उलटून गेले 2 प्रहर, कुंभाराचे 10-20 खर, खळ्यात येऊनी दाण्यावर, पडले असती पांड्याच्या, राखणदार झोपी गेला, गर्दभासी आनंद झाला, ते खाऊ लागले जोंधळ्याला, राशीत तोंड घालुनी, हा पांड्या मारुतीपंत, महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरुरायाप्रत, लीला करणे भाग आले, क्षणात जाऊनी मोरगावासी, हाक मारली तिमाजीसी, अरे जागा होईत त्वरेसी, रासेसी गाढवे पडली ना, ऐसे मोठ्याने बोलून, तिमाजीच जागे करून, महाराज पावले अंतर्धान, खळ्यामधून ते दवा, तिमाजी उठून पाहता, गाढवे दिसली तत्वता, म्हणे काय करू आता, मालक रागे भरेल की, पिकाचे रक्षण करण्यासी, त्याने ठेवले आहे मसी, विश्वासघात आज दिशी, झाला त्याचा माझ्या हाते, तो विश्वासला माझ्यावर, मी निजता झालो निसूर, रास ही निम्म्यावर, खाऊन टाकली गाढवांनी, आता समजूत मालकाची, कोण्या रीती घालूसाची, पहा त्यावेळी इमानाची, किंमत होती लोकास, ना तरी हल्लीचे नोकर, निमक हराम शिरजोर, नफा तोट्याची तिळभर, काळजी न त्यांना मालकाच्या, तिमाजी तैसा नव्हता, हळहळ लागली त्याच्या चित्ता, म्हणे काय गाऊन सांगू आता, मी पांड्या कारणे, काही असो चुकीची, माफी मागितली पाहे साची, उदार बुद्धी मारुतीची, आहे तो क्षमाच करील, ऐसे मनाशी बोलून, उदयास येता नारायण, तिमाजी गावात येऊन, पायधरी पंतांचे, महाराज माझ्या झुडपेनी, बुडविले तुम्हा लागुनी, 10-20 गाढवांनी, येऊन रास खाल्ली की नुकसान किती झाली, ती पाहिली, खळ्या माझी जाऊन भली, म्हणजे मज वाटेल बरे, मारुती म्हणाले त्यावर, खळ्यात यावयास हाचार, वेळ मला तिळभर, मी निघालो शेगावा, दर्शन घेऊन सद्गुरूंचे, त्या गजानन महाराजांचे, उद्या सकाळी धान्याचे, काय झाले ते पाहिलं, ऐसे बोलून शेगावाला, मारुती पंत येता झाला, दर्शनासाठी मठात गेला, 10-11चे सुमारास, महाराज होते आसनावरी, जगू पाटील समोरी, बाळाभाऊ बद्ध करी, बसला जवळ पाटल्यांच्या, मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन, तुझ्यासाठी मजगारण, त्रास झाला रात्रीसी, तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या लाविता, झुरपाळू नोकर ठेविता, आणि आपण निजता कुशालरी, मारुती काल रात्रीला, खळ्यात तिमाजी झोपी गेला, गाढवांचा सुळसुळाट झाला, ते रास भक्षू लागले, म्हणून मी जागे केले, जाऊन तिमाजेस सबले, रास सांभाळण्यास सांगितले, आणि आलो निघून, ऐसी खूण पटदाक्षणी, मारुतीने जोडून पाणी, मस्तक ठेवून या चरणी, ऐसे वचन बोलला, आम्हा सर्वस्वी आधार,
आपलाच आहे साचार, लेकरांचा अवघा भार, मातेची या शिरी असे. आमुचे म्हणून जे जे काही, ते अवघेच आहे आपले आई. सत्ता त्यावरी नाही, तुम्हा विण कवणाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला. ती माझी नोकर नावाला, व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून. लेकरासाठी त्रासपूर्ण, माता सोशी वरच्यावरी. मी लेकरू आपले, म्हणून या आपण केले. खळ्यात ते जाऊन भले, मोरगावी संरक्षण. ऐसीच कृपा निरंतर, स्वामी असावी माझ्यावर. आत्ताच जाऊन करीतो दूर, नोकरीवरून ती माझीला. ऐसे बोलता मारुती, कौतुक वाटले समर्थांप्रती. आणि भाषण केले येणेरीती, ते आता अवधारा. छे वेड्या ती माझीस, नकोच मुळीच काढूस. नोकरीवरून खास, त्याचेवर सांगतो तुला. ती माझी नोकर इमानी, खळ्यात गाढवे पाहुणी. दुःखी झाला असे मनी, ते म्या तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत. आला होता भीत भीत, सकाळी ना तुझकडे. तरी तू म्हणलास त्याला, मी जातो आहे शेगावाला. उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकले, मारुतीसी तोच झाले. पहा संतांचे कर्तृत्व भले, कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली, कोणीन त्या सांगितली. ती अंतर्ज्ञाने जाणली, गजाननाने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुरासी. असता गोष्ट झाली अशी, ती थोडकी सांगतो. येथे सुखलाल बन्सी लालाची, एक बैठक होती चाची. त्या बैठकीसमोर महाराजांची, स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नव्हते तिळभर. त्या पाहून भाविक नर, नमन करून जात होते. तो होता हमरस्ता, बाजारपेठेचा तत्पुता. त्या पंथाने जात होता, एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे, नारायण आसराजी होते साचे. समर्थान पाहून डोके त्याचे, फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत, मुद्दाम बसला पंथांत. साधू ना हा भोंदू सत्य, त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळ गेला, अद्वा तद्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला, नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायश्चित, तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामीव्रत, मारू लागला छडीने. वळ पाठ पोटावरी, उठते झाले निर्धारी. परी न हवालदार आवरी, मारता हात आपुला. ऐसे ते दभा पाहून, एक गृहस्थ आला धावून. आपल्या दुकानामधून, हुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणे हे हवालदार, तू विचार काही कर. उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी, एक आहे श्रीहरी. वळ त्यांच्या पाठीवरी, उठरे ते का न दिसरे तुला. त्या कृत्याने तुझा अंत, जवळी आला अत्यंत. आजारीच मोडतो पथ्य, मरावया कारणे. ते तू आज केले, हे न काही बरे झाले. अजून तरी उघडी डोळे, माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीचे, कारण मसी न मागण्याचे. कावळ्याचे शापे साचे, काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट, बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टी चावट, अचाट ऐसा करीता. ऐशा ढोंग्याला मारणे, ईश्वर जरील मानील गुन्हे. तरी मग न्याया कारणे, जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले, हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले, आपण केलेल्या कृत्याने. एका पंधरवाड्यात, हवालदाराचे अवघे आप्त. होते झाले भस्मीभूत, एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी, साधू समोर जपुनी वागावे प्रत्येकाने. खरे कळेपर्यंत, नगर जिल्ह्यात संगमनेर. प्रवदा नदीचे काठावर, गाव अति टुंदार. त्याचे वर्णन करवेना, अनंत फंदी नावाचा. कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जाखड्याचा. एका तुम्ही वृत्तांत हा हरी जाखडी माध्यंदिन. होता यजुर्वेद ब्राह्मण, होता यजुर्वेदी ब्राह्मण. गावोगाव फिरून, पोट आपले भरीत असे. तो फिरत फिरत शेगावासी, आला समर्थ दर्शनासी. बसता झाला पायापाशी, श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन. कोणी खडीसाखर वाटून, नवसकेला फेडती. तई हरी म्हणे चित्तासी, हा केवढा ज्ञानराशी. येऊन या पायापाशी,
विनमुख जाणे भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार. निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करी संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन शेत वडा मळा जाण. मीन मुळीच विद्वान मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयाघना. संसार सुखाची वासना जाहली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी मुले लेकरे मला व्हावी. प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर्त. थुंकते झाले सद्गुरुनाथ इच्छेस त्याच्या जाणुनी. या हरी जाकड्याने बावच्या मागला मज कारणे. म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया. याने येथू येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छिती संसारासी. सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्यान कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासी पाहिले. जे जे तू इच्छिले सांप्रतकाली मनात ते ते अवघे होईल पूर्ण. पुत्रपौत्र तुझ लागून होतील संग्रहासी धन. तेही थोडके राहिल जा आता परत घरा. सुखे करी संसारा करीत असावा परमेश्वरा. आठव वेड्या विसरू नको ऐसे तयासी बोलून. प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरी जाखड्या कारण. लग्न स्वतःचे करावया हरी जाखड्या संगमनेरी. सुखी झाला संसारी महाराजांची वाणी खरी. ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोणकर गोविंदाचा कुमार. रामचंद्र नामे साचार ओव्हरसियरच्या मुद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर होता त्याच्या बरोबर. तो आणि निमोणकर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात. इगतपुरी तालुक्यात बुधहो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्रीती रमणीय अति तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणे कारणात. अलभारे तरुवर वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर बिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापरी जवळ एका खोऱ्यासी. एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास. लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी. योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन. गोसावी बैराग्या लागून पुसू लागल्या तेथल्या. नाही नाही माहित मात ऐकू येई सर्वत्र. तेणे निमोणकर चित्तांत हताशपूर्ण झाला. काय करू देवा आता मला योगाभ्यास शिकविता. कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिलधारेवरी एक पुरुष देखला अधिकारी. ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ. त्यास घातले दंडवत निमोणकराने अष्टांगेसी. बराच वेळ झाला तरी योगीन काही बोले बरी. अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटीन अन्न तिळभर बिराड राहिले बहुदूर. कपिलधारेचे भरून निर तुंब्यात गोसावी निघाले. तै निमोणकर म्हणे समर्था अंत माझा किती पाहता. ठाऊक असल्या योगगाथा मशिकाही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्यदानी. हा चित्रपट घेऊनी जा आपले काम करी. षोडशाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे तोर. त्याचा वाणीने निरंतर जप आपला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगल गाय शेपकिडा हिमालयान देई वेढा. सागरीचा सिंपकिडा मेरू पर्वताना जाय कधी. नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून. येतील 10-5 आसन धौती नवती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खडा करे. तो देऊनिया मजसी गुप्त झाले पुण्यराशी. तेच पुढे नाशिकासी गंगेवरी भेटले त्या. त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यांसी ऐसा केला. महाराज माझा कंटाळा का हो आपणच का केला. आपल्या नावगावाला
न सांगताच गेला की महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण. तांबडा खडा देऊन नाम माझे कथिले म्या, नर्मदेचा गणपती तांबडा बसतो निश्चिती. तू मूळचाच मूढमती, रहस्याचे न जाणिले, म्हणून त्याचे गूढ तुला पडते झाले जाण मुला. मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे, दुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत. पुन्हा भेटी तुझ व्रत, होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले. भिरभिरी पाहू लागले चौकडे निमोणकर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले. मौनेंच करुणी वंदन कथिले धुमाळा कारण. कपिलधारेपासून जे का झाले इतवरी, ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला, वाणकशाची सांग मज, हे अवघ्या समर्थांची खाण निश्चय आहे साची. सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किंमत, जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी. करणे पूजा अर्चनेसी सद्भावे निरंतर, योगाभ्यासही समोरी त्या खड्याचे आदरे करी. त्यांच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य, योगाभ्यास थोडा बहुत आला निमोण कराप्रत. श्री गजानन कृपेने एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियसी, त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपस्ताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण. मनोरथ त्याचे पूर्ण केले गजानन स्वामींने. 2-3 मुले झाली, परी नवसाची न राहिली. आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण. औषधोपचार केले जाणं, परीन आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टीच झाली. दुगदुगी मात्र उरली होती त्या छातीत. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नमस केल्याची ती जाण. एकदम त्या समयाला तुकाराम म्हणे गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी. हळूहळू नेत्र उघडून पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार आणून सोडला मठावर. नमस आपला फेडावया, तो नारायण अजूनी आहे तया ठिकाणी. बोलिलेसा नमस कोणी महाराजांचा चुकवू नये, हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत. शेगावी त्या मठात संत चरित्रना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरिपाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरु भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती वेद ज्याचे गुण गाती. जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयाघन. पंढरीस आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान. गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊळी. हे देवा पंढरीनाथा, हे अजिंत्य अद्वया समर्था, हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता, एक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर. जे जे भाविक होते नर, त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणसी वाहिले. पुंडलिक वरदा विठ्ठले, जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी, जावया इच्छितो वैकुंठासी. अक्षयीचे राहावयासी, तुझ्या चरणा सन्निध. ऐसी करुण विनवणी समर्थांनी जोडिले पाणी. अश्रू आले लोचनी, विरह हरीचा सहाविना. हरिपाटील जोडून हाता, पुसू लागला पुण्यवंता. अश्रू का हो सद्गुरुनाथा, आणिले लोचनी ये वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपणा खेद झाला, हे सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर, हरिपाटलाचा धरून कर. सांगितले तरी न कळणार, त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी. इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चाल आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला. तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले
शेगावा माझी भले चित्त चिंतेने व्याप्त झाले. मात्र हरी पाटलाचे तो म्हणे मंडळीस, महाराज बदले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस, माझी विठूच्या राऊळी. पुढे श्रावण मास गेला, क्षीणता आली तनुला. पुढे भाद्रपद मास आला, काय झाले ते एका. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांसी, आता गणपती बोलवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात एषा परी आहे ग्रंथीत. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जून बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्रांशी बदलिले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढिला खास. बाळाभाऊच्या धरले करास, आसनी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच ऐसे भाषण करून. योग रोधिला असे प्राण, दिला मस्तकी ठेवून. त्या महात्म्या पुरुषाने शके 1832 साधारण नाम संवत्सरास. भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द केला. जय गजानन ऐसा भला, सच्चिदानंदी लीन झाला. शेगावा माझारी देहाचे ते चरणवलन, पार गेले मावळून. स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधिस्थ. ऐसी एकता मात हृदय पिटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला गेला कैवारी, आज दीन जनांचा. गेला आमचा विसावा, गेला आमचा सौख्य ठेवा. विजला हा ज्ञानदिवा, कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता. कारई तुक्यात पुण्यवंता, गेलास आम्हा सोडून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूसा, बंकटलाल, ताराचंद प्रेमळ, भक्त स्वामींचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी, मठा माझी जमले जाणी. विचार केला अवघ्यांनी, ऐशा अरती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस. हळोपाळीच्या लोकांस येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती. अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल. नका करू आता वेळ, जासूत धाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलिले आपल्या वाचे, सर्व लोकांचं येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तांसी ते दर्शन देतील निश्चयसी. तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पहावया, नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवून या, येधवा मस्तकी स्वामींच्या. लोणी ठेविता शिरावरी, ते पगडू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी, बलहे योग शास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय ऐशा स्थितीत, परी हे करणे अनुचित. आवडते अवघे आलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यांस मानवले, स्वामींपुढे आदरेवले. भजन त्यांनी मांडले, हजार टाळ जमला हो. दूरदूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात, आपल्या समाधीची मात कळवित झाले विबुध हो. तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला. लोकांचा तो शेगावाला, घ्याया दर्शन स्वामींचे. रथ केला तयार, दिंड्या झाल्या अपार. सडे घातले रस्त्यांवर, गोमयाचे बायांनी. रंगवल्या नानापरी, काढू लागल्या चतुर नारी. दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेविली रथात,
मिरवणूक निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात तोना थाट वर्णवे. वाद्यांचे नाना प्रकार, दिंडा मिळाल्या अपार. होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले. पुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेड्यास नाही मिती, लोक वाटीती खिरापती. कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळले. ऐशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली करी. रुद्राभिषेक केलावरी अखेरचा देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती उजळली अखेर. भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा. अविनाश रूपा आनंदगना, परात्परा जगतपते. ऐशा भजना भीतरी मूर्ती ठेवली आसनावरी. उत्तराभिमुख सादरी शास्त्रमार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण. जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलोनी. मीठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गार. शिळा लावणी केले द्वार, बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ. घेऊन गेले असंख्यात लोकस्वामींच्या प्रसादा. खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा. सार्वभौम राजाचा पाडनाही त्यांच्या पुढे. स्वस्ती श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका दावो सत्पथ, भक्तिहरीची करावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19ध्यायः.